मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट मवियाच्या काळामध्ये रचण्यात आला होता। निवृत्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अहवालामध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली आहे। तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 2 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारसही अहवालामध्ये करण्यात आली आहे। पाहूयात याबाबतचा रिपोर्ट। मुख्यमंत्री फडणवीसांना अटक करण्याचा प्लॅन। मविया सरकारच्या काळातील कट एसआयटी चौकशीत उघड। फडणवीसांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल होणार। महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अटक करण्याची योजना शिजली होती। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर याबाबतचा एसआयटी अहवाल समोर आलाय। हा अत्यंत संवेदनशील अहवाल राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सेवानिवृत्तीपूर्वी गृह विभागाकडे सादर केला। मविया सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना विविध प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न सुरू होते। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंनी ठाणे नगर पोलीस ठाण्यातील 2016च्या गुन्ह्याचा फेरतपास करण्याचे आदेश दिले होते। सायबर पोलिसांकडे असलेल्या गुन्ह्यांचा आधार घेत फडणवीसांना अडकवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला। फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेले ध्वनिमुद्रित आणि चित्रित संभाषण कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी। हे संभाषण फडणवीस आणि शिंदे यांचे नसून निवृत्त सहाय्यक आयुक्त सरदार पाटील, मीरा भाईंदर महापालिकेचे माजी नगररचनाकार दिलीप घेवारे आणि विकासक संजय पुनमिया यांच्यातील असल्याचं स्पष्ट। या ध्वनिमुद्रणातून फडणवीस आणि शिंदे यांना अटक का केली नाही असा सवाल संजय पांडे यांनी सरदार पाटील आणि पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांना केल्याचं उघड। ठाणे नगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदे यांना अटक करण्यासाठी पांडे यांनी मोठा दबाव टाकल्याचा एसआयटीचा निष्कर्ष। सरदार पाटील यांच्या सरकारी वाहनाच्या वापर नोंदवहीतील 5 मे 2021 ते 21 मे 2021 या कालावधीतील पाने गायब असल्याचेही अहवालात नमूद। पुरावे नष्ट करण्याचा गंभीर प्रकार असल्याचा दावा। या प्रकरणामुळे राज्यातील पोलीस प्रशासन आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। ठाण्यातील व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल आणि विकासक संजय पुनमिया यांच्या वादाच्या फेरतपासाचे आदेश दिले होते। फेरतपासाच्या नावाखाली 2021 ते 2024 दरम्यान छळ आणि खंडणी मागितल्याचा आरोप संजय पुनमिया यांनी केला होता। या तक्रारीवरून संजय पांडे यांच्यासह 7 जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या खंडणी प्रकरणाच्या तपासात फडणवीसांविरोधातला कट उघड झालाय। मात्र या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत। त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या। त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही। तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलंय। तर आपल्या सोयीचा अहवाल तयार करून घेणं हे काही भारतीय जनता पक्षाचा काही नवा धंदा नाहीये। मर्जीतील अधिकाऱ्यांना बसवून मर्जीप्रमाणे ते करून घेणं हा त्यांचा जुना धंदा आहे। त्यामुळे यामध्ये फार काही तथ्य आहे, सत्य आहे असं आम्ही मानत नाही। की या सर्व गोष्टींचा करविता जो आहे, महाराष्ट्रातली गुंडागर्दी, महाराष्ट्रातले फोन टॅपिंग पासूनचे तर सगळे मोठे जे स्कॅन्डल आहेत, सगळ्या जातीतले धर्मातले जे भांडणं आहेत, हे सर्व लावणारा जर कल्प्रिट जर कळीचा नारद कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस हे आहेत। त्यामुळे फक्त देवेंद्र फडणवीसांची नार्कोटेक्स करा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरही मिळतील। जुन्या गुन्ह्याचा फेरतपास करण्याच्या नावाखाली पोलीस यंत्रणेवर दबाव टाकणे, साक्षीदारांवर प्रभाव टाकणे आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर ठपका एसआयटीने ठेवला आहे। या फेरतपासणीवर यापूर्वी उच्च न्यायालयानेही शंका व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले होते। या एसआयटीच्या अहवालात संजय पांडे यांच्यासह उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहाय्यक आयुक्त सरदार पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची शिफारस करण्यात आली आहे। या प्रकरणात फडणवीस आणि शिंदेंना अडकवण्याची उद्धव ठाकरेंचीच इच्छा होती असा आरोप सत्ताधारी करतायत। या रिपोर्टमध्ये अनेक गंभीर बाबी आहेत।
कशा पद्धतीनं आम्हाला अडकवण्याकरता वरूनच सूचना होत्या आणि त्या सूचनांचं पालन करत कशा प्रकारे तेव्हाचे CP आणि अधिकारी काम करत होते, कशा प्रकारे लोकांना धमकवत होते, कशा प्रकारे नसलेल्या केसेस तयार करत होते, हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला, पण त्यांना काही त्या काळात मिळालं नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही. पण कसं सुडाचं राजकारण चाललं होतं हे मात्र यातून दिसतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदेजी, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे यांना अडकवा, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मग पर्यायाने यांना तुरुंगात टाका. ही मनीषा कोणाची? मग ह्या सगळ्या मंडळींना जे त्यावेळेला सरकारमध्ये बसले होते त्याचे मुखिया उद्धवजी ठाकरे स्वतः आहेत. पांडे हा मुळामध्ये क्रिमिनल माइंडेड होता. त्याचं कामच ते होतं. काही काळ या पदावर राहायचं, देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, यांना प्रकरणात धुवायचं आणि जशी जशी रिटायरमेंट जवळ येईल त्या टायमाला राजीनामा देऊन पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं, हे त्याचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे सगळं उठाठेव केली होती. या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय हेतू असल्याचा संशय SIT अहवालातून व्यक्त करण्यात आला असून पोलीस यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त होतोय. 2019 विधानसभा निवडणूक काळातील फोन टॅपिंग प्रकरणी माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची चौकशी मविया सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती. त्यामुळे रश्मी शुक्ला वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यानंतर त्यांची केंद्रात प्रतिनियुक्ती करण्यात आली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणातील याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावल्या होत्या. त्यानंतर रश्मी शुक्लांची नियुक्ती राज्याच्या पोलीस महासंचालकपदी करण्यात आली. आता त्यांचा कार्यकाळ संपताना समोर आलेल्या या SIT अहवालानं तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.